एका मुलीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? मी देखील आत्ताच ऐकलंय की माझ्या मतदारसंघामध्ये जी गोशाळा आहे तिथला जो कोण तो महाराज आहे, महाराज, त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे. या विषयामध्ये मी आता काही फार बोलणार नाही, पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते, ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते, त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्ये, पी.के. सावंत कृषी विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य म्हणून माझी पहिल्यांदाच निवड झाली आणि माझी निवड झाल्यानंतर माझी ही पहिलीच मीटिंग या ठिकाणी होती. या मीटिंग मध्ये 271 272 सभेची जे काय पूर्वी मीटिंग झाली होती त्याचं कार्यवृत्त मंजूर करणं हा विषय होता आणि त्याचबरोबर काही नवीन विषय देखील होते. आणि या नवीन विषयामध्ये आपण म्हणता त्या पद्धतीनं नुकतंच कोकण कृषी विद्यापीठामध्ये नोकर भरती झालेली आहे आणि या नोकर भरतीमध्ये नक्की गडबड झाली असं एकंदरीत सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. आमचे तालुका प्रमुख ऋषी गुजर आणि आमच्या सहकार्याने माझ्याकडे देखील एक निवेदन दिलं होतं, पण नक्की गडबड काय झाली ही शोधल्याशिवाय आपल्याला वारंवार घाव घालता येत नाही. आणि म्हणून मी विचारलं की एकूण प्रोजेक्ट अफेक्टेड लँड लुजर म्हणजे ज्यांच्या जमिनी वगैरे अक्वायर झाल्या अशी किती लोक आहेत, त्यांची काय तुमच्याकडे आकडेवारी आहे का? सुरुवातीच्या काळामध्ये तप करता करता त्यांनी 400 लोक अशी आहेत म्हणून सांगितले. या 400 लोकांपर्यंत मधून किती लोकांना आतापर्यंत कृषी विद्यापीठामध्ये रोजगार मिळाला किंवा त्यांना भरती करण्यात आली त्याची आकडेवारी मला हवी. आज ते देऊ शकले नाही. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही नुकतेच 134 लोक जे घेतले ते घेत असताना तुम्ही निकष काय लावले? कारण या 134 लोकांना कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा नव्हती. मग त्यांची निवड कशी झाली? या निवडीचे काहीतरी निकष असले पाहिजेत ना. 400 लोकांमधल्या 134 लोकांना निवडायचं असेल आणि उरलेल्या 266 लोकांना जर डावलायचं असेल तर डावलायचं का डावललं आणि 134 लोकांना का घेतलं? त्याचे निकष काय? हे निकष मी लेखी स्वरूपामध्ये मागितले. त्यांनी मला तोंडी काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काय माझं समाधान झालेलं नाही. आणि म्हणून सर्वांनाच असं वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे एवढं नक्की, आणि ती गडबड आपण शोधून काढू आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना आपण 100% न्याय देऊ हे मी तुमच्या साक्षीनं सर्वांना सांगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.